प्रशासक असल्यामुळे वह्यांचं वाटप जे बंद झाल्यामुळे शासनाच्या वतीने हे कपडे आणि पुस्तके मिळाले, परंतु आमच्या विभागामध्ये मोलमजुरी करणारे गरीब विद्यार्थी आहेत, गरीब पालक आहेत, पालकांचे सगळे बाल्य या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी येत आहेत, त्यांना वह्यांची अडचण निर्माण झाली होती। आमच्या तिन्ही शाळांचे मुख्याध्यापक हे आमच्याकडे आले आणि आम्हाला विनंती केली की त्यांनी आमच्या वह्यांची पालकांची तक्रार आहे की वह्या पण मिळाल्या पाहिजेत। त्यांच्या तक्रारीनुसार आम्ही त्यांचं सहकार्य करण्याच्या दृष्टिकोनातून शिवसेना शाखा कामतगरच्या वतीने आम्ही या वह्यांचं वाटप करण्यात आलेलं आहे। आणि गणवेश जे आहेत ते महाराष्ट्र शासनाच्या वतीने आहेत, माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या वतीने हे कपडे ड्रेस आलेले आहेत। आम्ही ड्रेसचं आणि या वह्यांचं वाटप एका दिवशी केलेलं आहे। 15 वर्ष जवळ येत आहे, सर्व विद्यार्थी एका ड्रेसवर एका याच्यामध्ये दिसल्यानंतर शाळेचं आणि तिथलं वातावरण चांगलं निर्माण होत असतं, म्हणून आजचा नियोजन कार्यक्रम करण्यात आला होता। प्रत्येकाच्या एरियामध्ये ज्याचे त्यांनी वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी त्यांच्या लोकप्रतिनिधीची आहे, परंतु आता गेल्या 3 वर्षापासून महानगरपालिकेमध्ये लोकप्रतिनिधी नसल्यामुळे काही लोकांनी सोडून दिलेलं आहे, परंतु आम्ही हे गेल्या 40 वर्षापासून हेच काम करत आहे आणि हे काम पकडून ठेवलेलं सगळ्या आमच्या विभागातल्या विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारचं शिक्षणापासून वंचित राहता कामा नये म्हणून आम्ही सर्वतोपरीने प्रयत्न करत असतो। की 40 वर्षापासून इथे शैक्षणिक साहित्य वगैरे वाटप केलं, बरोबर आहे साहेबांनी जे सांगितलं। आता जवळजवळ 2-3 वर्ष झालं प्रशासक हा नेमलेला आहे। प्रत्येक महापालिकेमध्ये असंच विभागामध्ये असंच नोंद असते, पण आमच्या विभागामध्ये काटेकर साहेब म्हणजे स्वतः जातीने लक्ष घालून शाळेची इमारत असेल, मुलांना कपडा असेल, शैक्षणिक दर्जा असेल, ज्या काही बाबी असेल, शिक्षण असेल, शिक्षकांच्या काही गरजा असतील, विद्यार्थ्यांच्या गरजा असतील, पालकांच्या गरजा असतील, हे सर्व बघण्याचं काम हे काटेकर साहेब आणि काटेकर मॅडम करतात। शाळा क्रमांक 33, शाळा क्रमांक 42 तसेच माध्यमिक मराठी विद्यालय कामतगर या ठिकाणी साहेबांच्या प्रयत्नाने नेहमी चांगले उपक्रम होत असतात। साहेबांचं या शाळांकडे वेळोवेळी मार्गदर्शन लागतं। साहेब कोणतेही काम जे आहे शाळेच्या संदर्भातला त्यांना सांगितलं तर ते काम जे आहे कोणतेही असेल तर पुढाकार घेऊन ताबडतोब पूर्ण करतात। शाळेच्या ज्या समस्या असतील त्या देखील सोडवतात आणि आज साहेबांच्या प्रयत्नाने या आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या मिळालेल्या आहेत। वह्या शासनाकडनं मिळत नाहीत, परंतु साहेबांच्या कृपेने आज वह्या मिळालेल्या आहेत आणि त्या वह्यांचा वापर मुलं अभ्यासासाठी चांगल्या प्रकारे करतील अशी मी आशा व्यक्त करतो। धन्यवाद। सन्माननीय भिवंडी महानगरपालिकेचे माजी उपमहापौर आणि स्थानिक नगरसेवक काटेकर साहेब यांच्या प्रयत्नाने आमच्या शाळेतील शाळा क्रमांक 33, शाळा क्रमांक 42 आणि माध्यमिक विद्यालय कामतगर यांना आज वह्या वाटप करण्यात आलेले आहेत आणि या वह्यांचा सर्व मुलं अभ्यासासाठी योग्य प्रकारे वापर करतील अशी मी आशा व्यक्त करतो। धन्यवाद।